बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. पन्हाळा तालुक्यातील सचिन प्रकाश हुजरे यांच्या राहत्या घरात हॉलमध्ये सुमारे 140 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असलेला बॉक्स ठेवला होता. 4 जुलै रोजी सायंकाळच्या वेळेस कोणीतरी अज्ञात चोरट्याने 140 ग्रॅम वजनाचे सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल आहे. पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व इतर पोलीस अंमलदार यांचे तपास पथक तयार करून नमूद गुन्ह्याचा समांतर तपास चालू केला. तपास पथकाने सदर गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन तांत्रिक व भौगोलिक माहिती घेऊन सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना नमूद तपासातील पोलीस अंमलदार हिंदूराव केसरे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. इसम अक्षय पवार राहणार पारगाव तालुका हातकणंगले फिर्यादी यांच्याकडे तसेच त्यांचे शेजारी राहणारे लोकांच्याकडे येणे जाणे होते व त्याने सदरचा गुन्हा केला आहे अशी माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीप्रमाणे नमूद तपास पथकाने अक्षय पवार यांचा शोध घेत अक्षय पवार याचे मूळ गाव बोरपाडे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर असून तो सध्या पारगाव तालुका हातकणंगले येथे राहत आहे. पोलीस पथकाने त्याचा शोध घेतला असता अक्षय पवार हा सह्याद्री कॉलनी अमृतनगर पारगाव तालुका हातकणंगले येथे डाकवे यांच्या घरी भाड्याने राहत असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे 9 जुलै रोजी सह्याद्री कॉलनी अमृतनगर पारगाव येथे जाऊन अक्षय पवार याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास करीत असताना त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर अधिक विश्वासात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्ण सखोल तपास केला असता त्याने जाखले तालुका पन्हाळा गावी चोरी केल्याची कबुली दिली. अक्षय शंकर पवार मूळ गाव बोरपाडे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर सध्या राहणार सह्याद्री कॉलनी अमृतनगर पारगाव तालुका हातकणंगले याने गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हजर केले. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार हिंदूराव केसरे, संजय पडवय, वसंत पिंगळे, अमित सरजे, अनिकेत मोरे, सतीश सूर्यवंशी यांनी केली. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.